मयूरने अक्षरशः लोकांना नाचवण्याच्या नवी मुंबईच्या लोकांचा जो प्रेम दिसला ना तो तर पहिला त्यांना सलाम आहे. बाई रातने जावाचे ही आपली काही संस्कृती आहे. सगळ्यांना लागला आणि आपण नाचणार नाही असं कसं होईल. फक्त एके साइडला फिश फ्राय करताना डान्सचा पण आनंद घेतात. कल्चर हा सर आपला कोळी कल्चर आहे आणि या कोळी कल्चरची सर जगामध्ये कुठंच येऊ शकत नाही. हे आवडत सर आणलं कोणी तंदुरी मध्ये कोलंबी तंदूर दिसते इथं. बघता एक प्लेट असणार आहे बघा. ही किरकिर पाहिजे आयुष्यात बघा. जाम मोठ्या सुरमई. नमस्कार मंडळी, मी गणेश कोळी. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो या शेवटच्या दिवशीच्या आपल्या फेस्टिवल मध्ये. उल्वेस सी फूड फेस्टिवलचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवशी मध्ये धमाल असणार आहे. पहिला आपण दर्शन घेऊ आपल्या आईचं, त्याच्यानंतर जाऊ आपल्या फेस्टिवल. सर्वात पहिलं आपलं दर्शन नक्कीच घ्यायला पाहिजे म्हणजे आपल्या आईचं एकविरायचं दर्शन. आणि मस्त डेकोरेट केले आईला बघा, मस्त बनवले आणि इथूनच होतं फेस्टिवल. आणि आज शेवटचा दिवस आहे त्याच्यामुळे फेस्टिवलला फुल गर्दी असणार आहे. बघताय फेस्टिवलला फुल गर्दी आहे. गेट मधून जाऊ आपण आतमध्ये. कोणता तरी वाढदिवस आहे, शेठचा वाढदिवस. अख्खे 75 वय, त्याच्यामुळे अख्खे वर्षभर साजरा केला जाणार आहे आणि बहुतेक शेठचा वाढदिवस असणार आहे. एका चित्रपटाच्या पोस्टरचं लॉन्चिंग केलं जाईल. क्राऊड बघताय आज भरपूर जास्त क्राऊड आहे, भरपूर आज फुल आहे फेस्टिवल. चला फेस्टिवल बघताय, जाम भरलाय फेस्टिवल, मरणाचा भरलाय. आणि शैले दादा सुद्धा आहे फेस्टिवलला. शैले दादा काय बोलता? आलो होतो फेस्टिवलला सर भेटायला. कोळी सी फूड फेस्टिवल काय बोलशील दोन शब्दात? काय पहिल्यांदा आज गव्हाण कोळीवाड्यातील एक ग्रुपच्या तर्फे हा एवढा मोठा फेस्टिवल आयोजित केलेला आहे. आणि या फेस्टिवलसाठी इथल्या उल्वा रोड मधील सर्व जे नागरिक आहेत त्यांचं चांगलं प्रोत्साहन या फेस्टिवलला भेटत आहे. आता इथे स्टॉल जे लावलेले आहेत, भरपूर स्टॉल आहेत. आपल्या पालखीतले पदयात्रींचे पण स्टॉल आहेत. त्या स्टॉलला भेट देण्यासाठी आपण स्पेशली आलेलो आहोत. त्या स्टॉलवाले इकडे आपला राज, तर त्या लोकांनी हा कार्यक्रम पूर्ण आयोजित केलेला आहे. आणि आपल्या लोकांचे कार्यक्रम बोलल्यावर आपण तिथं असणं हे नक्कीच आहे. थँक्यू दादा, थँक्यू. तर चला आज आपण पुन्हा एकदा हे सगळे स्टॉल दाखवणार. काल एकदा बघितले असेल तुम्ही, पण आजचा शेवटचा दिवस आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा फेस्टिवल फिरणार आहेत. इकडे फेस्टिवल बघताय एकदम आज गर्दी म्हणजे सध्याचा विचार केला तर जशा सिलेंडर लाईन लागतात ना तशा गर्द्या भरल्या. फेस्टिवल मध्ये सी फूड वर, फक्त सी फूड वर बघताय खतरनाक जर जास्तच गर्दी पडली. चला मंडळी, आपण आता आलोय स्टेजच्या कडे आणि थोड्या वेळातच कार्यक्रम सुरू होणार आहे. मयूर शेठचा कार्यक्रम असणार आहे आणि त्यांच्या सोबत असणार आहेत आपले सर्वांचे लाडके ते म्हणजे पंडित सर. पंडित सर बरे आहेत ना? काय बोलता फेस्टिवल बद्दल? तुम्ही 4 दिवस झाले, 4था दिवस तुम्ही फेस्टिवल मध्ये. काय बोला फेस्टिवल बद्दल? उल्वेमधील हा सी फूड फेस्टिवल खूप चर्चेत आहे आणि अगदी आपल्या जिभेचे चोचले पुरवायचे असतील तर तुम्ही मिस केला तर अजून वेळ आहे 2 ते 3 तास निश्चित. तोपर्यंत काय ही व्हिडिओ त्यांच्यापर्यंत येणार, उद्याच येणार आहे. पण गणेशला मी काल पण बघितलं इकडं, फक्त सूत्रांकडून समजलं, आज प्रत्यक्ष भेटायला आला. आणि परत एकदा जर गणेशच्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर निश्चित लाईक करा आणि सबस्क्राईब करा. पण ते सी फूड स्टॉल वर बघ सिलेंडरला जसे गर्द्या भरल्या तशा गर्द्या भरल्या. फुल चर्चेत आहे ना? हा नक्कीच. आणि त्याचबरोबर एका स्टॉलचा 1,30,000 हा दररोजची सेलिंग आहे. आपण टाकायचं का पुढच्या वर्षी? बहुतेक प्रयत्न करायला लागेल. 100% टाकू आपण. तर साईडला बघताय मयूर असणार. मयूर काय बोलशील? पालख्या, जत्रा, शो नुसता काय तुझं कसा काय चाललाय अरेंजमेंट समजत नाही. पहिला मला तू सांग का तुला आपण आता सारमाई मातेचा जो केला तुर्ब्याला तुला कसा वाटला मला तू सांग. मी सांगते सारमाईचा सोला होता आणि मयूरने अक्षरशः लोकांना नाचवली, अक्षरशः नाचवली. पब्लिकचा पण रिस्पॉन्स एवढा भारी होता ना. मयूर कसा होता? पब्लिकचा रिस्पॉन्स कसा होता? पहिली गोष्ट तर तिथं गेलो लगेचच तिथल्या लोकांचा, सर्व तुर्ब्याच्या नवी मुंबईच्या लोकांचा जो प्रेम दिसला ना तो तर पहिला त्यांना सलाम आहे. आणि जसा गणेश दादा बोलला की नाचवली, तर कसं असतं समोरच्या ऑडियन्सनी आपल्याला प्रेम दिला, रिस्पेक्ट दिली आणि जर एन्जॉय केला तर एखाद्या कलाकाराला पण तेवढाच भारी वाटतं. आणि आता सांगितलं तुम्हाला का शो कसा झाला. सातत्याने हल्दी लग्न सीझन चालू आहे. आता काय सर मचवाचं काम तर आम्ही नक्कीच करू. रसिक मायबापांना एंटरटेन करण्याचं काम, त्यांना नाचवायचं काम आम्ही नेहमीच करणार आहोत. आता इथं मला वाटतंय मावऱ्याचा वास सुटलाय. पुढच्या वर्षी जसा बोलला तसा स्टॉल टाकून द्या आणि आम्हाला आमंत्रण करा. आम्ही पेमेंट नाही घेणार पण नक्की येणार. हा मग तेच बोलतोय ना.
आम्हाला फक्त इन्व्हिटेशन द्या, पेमेंट काय नको. मावरा खायला आयोजकांकडून घेऊ आपण. तर मंडळी कसं आहे माहिती आहे का, त्यांनी सध्या धुमाकूळ घातल्या म्हणजे त्याचे नुसते शो चालू आहेत, रेग्युलर शो चालू आहेत. तर चला सर आम्ही बघतो फेस्टिवल. इकडं बघताय सोनाली मॅडम सुद्धा बसल्यात, गपचूप बसल्यात. ऍक्च्युली सॉरी आम्हाला तुम्ही दिसल्यातच नाही, अशा गपचूप बसल्यात नाही एवढ्या अंधारामध्ये. तर काय बोलता, नक्कीच तुमचा आवाज ऐकण्यासाठी आम्ही आतुर आहेत. फेमस आहेत खूप. ऍक्च्युली आमच्या जवळ आमच्या वहिनींच्या खास बेस्ट फ्रेंड आहेत त्या, पण कधी भेटत नाही त्यांच्या घरी गेल्यावर. तर आज इथं काय बोलताल, कार्यक्रम होईल ना भारी आज? औरस अजून काय फेस्टिवल कसं आहे फेस्टिवल? वडापाववर चाललंय फेस्टिवल सध्या. नाही एवढ्या जर सुरमई पापलेट हलवं तिकडे जर दिसतायत आणि तुम्ही वडापाववर घालवशील तर कसा जमल? कार्यक्रम आटपा तुम्ही, नंतर आपण काय आहेत ते बघू. कलाकाराला कार्यक्रम संपला का आपण तो कार्यक्रम आटपू. आज सगळ्यांची इच्छा आहे. चला बाय बाय, येतो आम्ही परत भेटायला तुम्हाला स्टेजवर. तुम्ही या चौथ्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी क्राऊड बघताय ना, म्हणजे शो साठी येऊन बघताय, शो साठी येऊन हाऊसफुल आहे, एकदम फुल आहे शो साठी. सगळ्या बाजूनं हा क्राऊड भरलाय पूर्ण. आता स्टॉलवर तर अजून भरपूर गर्दी वाढत चालली आहे. जसं म्हणजे 10 वाजल्या जेवणाचा टाइम लोकांना झाला, गर्दी जास्तच जरा खूपच गर्दी वाढत चालली आहे. मला तर वाटतं आज यांची सगळी मच्छी संपणार आहे. इथं बघताय, इथं सगळा सेलिब्रिटी डेस्क आहे, सगळ्या सेलिब्रिटी बसल्यात. जितन्या सपीश ही जोडी सध्या लय फॉर्मला आहे. सेलिब्रिटी डेस्क हा जोडा बघला, हा पण जोडा जाम फॉर्मसला जोडा आहे. भाई रुपांश भाई दोन भाई भाई दिवस रात जावायची भाई, झोपण्याची म्हणा, झोपण्याची एक एक भाई रात नाही जावायचे. आज कंच देवाच्या पायावरून आलास कंडो सॅमीकडे भरपूर मंडळी बसले. इकडं अंकिताई सुद्धा आहे. काय बोलताय, नवीन जोडा पण इकडे आलाय आज आमच्या कार्यक्रमासाठी. कसा वाटला ताई फेस्टिवल? खूप भारी, खूपच भारी. आवडला? म्हणजे नॉर्मली तुम्ही व्हिडिओ मध्ये बघत असाल तर आज बघा आपल्या व्हिडिओ मध्ये बघायला भेटेल. तर भरपूरच गर्दी, जर जास्तच गर्दी आहे. बघताय मस्त आता ऑर्केस्ट्रा सुरू झालाय आणि त्या साईडला थोडासा आम्हाला कंटेंट दिसलाय. तर चला कंटेंट दिसला म्हणजे आम्ही तिकडे पळणार 100% ही गोष्ट आहे. फेस्टिवलला चोटी पण आली. होय काय कालाच का नाही तुम्ही? फक्त परफॉर्मन्स आहे तिकडे. आपल्या नागोणीचा डान्स चालू आहे फुल धमाल. ही आपली घरी संस्कृती आहे. प्रत्येक जण लोक आपल्या ओरिजिनल पोशाखामध्ये मयूर आहे. मयूर बोलल्यानंतर तुम्हाला नाचवणार हे झालवणारा परफॉर्मर मयूर. मयूरचा आवाज म्हणजे एकदम मागील कोळी गाण्यांसाठी बनलेला आहे. एक साईडला आपल्याला स्टॉल कडे पण लक्ष द्यायला लागतं. स्टॉल कडे बघताय तुम्ही, भरपूर आज स्टॉल मध्ये लोक खूपच जास्त बिझी आहेत. इकडे आपला शंकर नाकवा स्टॉल तर आहेत आणि इकडे पण आज खूप बिझी, सगळी बिझी लोक आहेत आपली. आज परत आपल्या नागविणी भारी सजल्या आणि बघू एकदा जरा भेटू तुम्हाला मी. आज पण बघताय, आज पण मस्त नागविणी सजल्या. आज फुल मावरा पण असणार आहे. पुढे आमची नागविणी आहेच इथं मस्त. इकडे बघताय मस्त सुरमई आणि मांदेल आहेत. काय भरपूर गोष्टी बघता. आज पण इथे मॅरिनेट करून ठेवल्यात आणि ऑलरेडी आज मावरा सगळा संपलाय, कारण आज बुधवार फुल क्राऊडचा दिवस आहे. काय आणलास आयो, काय आणलास, काय आणला दाखव. बागडा आणलं, बागडा पापलेट. हे बघताय कशी मांदेली जबरदस्त फ्राय होतात आणि नागविणी बघा कशा मस्त आज सजल्या. भारी असणार शेवटचा दिवस आणि शेवटचा दिवस फुल जोश मध्ये आहे. शेवटचा फक्त एकदम फुल जोश मध्ये, फुल क्राऊड असणार आहे शेवटच्या दिवशी. गर्दीच गर्दी आहे. तर मंडळी बघताय मस्त आता सगळ्या जणी आल्या तिथं आणि सानू काहीतरी फ्राय करताय आणि बाकीच्या बघताय कसं. म्हणजे मेन काय असतं माहितीये का,
लोकांना आपण जेवण सर्व करण्यासोबत सोबतच आपली संस्कृती म्हणजे आपला कोळगीत लागलाय बोलतो आईचा गाणं लागलाय तर त्या आईच्या गाण्यावर ते डान्स तर 100% झालाच पाहिजे. आईचं गाणं लागलंय आणि आपण नाचणार नाही असं कसं होईल. फक्त हे एके साईडला फिश फ्राय करताना डान्सचा पण आनंद घेत आहेत आणि या फेस्टिवलचा पण आनंद घेत आहेत. मस्त एकदम भारी. हा आहे आपला खरा कल्चर, ही आपली संस्कृती. एकदम जत्रा फेस्टिवल फुल ऑन आहे. सगळे स्टॉल दिसतात तुम्हाला मस्त. काल ऑलरेडी आपण सगळे स्टॉल दाखवलेत. सगळ्या स्टॉलची आपण मच्छी दाखवली आहे. भरपूर स्टॉल आहे तिथं. पहिल्याच वर्षी एकदम भारी आणि लोकांचा पण रिस्पॉन्स एकदम भारी भेटलेला आहे. तर आज काय परत स्टॉल दाखवायची गरज नाही. आज आपण दाखवतोय पूर्ण सोहळा. फक्त ओमचा स्टॉल दाखवणंच आहे कारण शेवटी आमच्या मी बेलपाडकर चॅनलचा सभासद आहे तो, त्याच्यामुळे त्याचा स्टॉल दाखवणंच आहे. इकडे मस्त लाईव्ह परफॉर्मन्स चालू आहे. बघताय मस्त सी फूड फेस्टिवल आणि या मस्त गाण्यांचा आनंद घेत आपल्या कोळी महिला कशा व्यवस्थित म्हणजे एका साईडला फिशिंग आपल्या फिश बोलतात ना फ्राय आणि एका साईडला डान्स या गाण्यांचा आपला आनंद घेतात, कोळी गीतांचा आनंद घेत आहेत. हीच मजा असणार आहे या फेस्टिवलची. पहिल्याच वर्षी धम्माल मजा. तो घ्या रावस फ्राय होतोय आणि एका साईडला रावस घेऊन डायरेक्ट नाचतात आणि आमचा नाखवा तिकडे आहे बघा. आमचा नाखवा ते साईडला आहे बघ. तोराचं काम चालू आहे त्या साईडला. नाखवा तोराचं काम चालू आहे. बघताय दादूच बघताय डायरेक्ट का ती कोयत्या जेवण सर्व आणलं सर्व पालो आणलं नाही काय हो पालू बघा मस्त एकदम कल्चर. हा सर आपला कोळी कल्चर आहे आणि या कोळी कल्चरची सर जगामध्ये कुठंच येऊ शकत नाही. फुल धमाल. आता बघा मासा जेवून आवडत सर आणलं कोणी हे सगळं चरप आणलं मागाशी. ताजा आणलं पागाशी आणलंय बोलता. बाबा इकडे बघताय मस्त आनंद घेतात या गाण्यांचा. वर्सोवाचे स्टॉलवर आले बोलल्यानंतर वर्सोवाची जी आपली स्पेशालिटी असणार आहे तंदुरी. तंदुरी मध्ये कोलंबी तंदुरी दिसते इथं बघता. एक नंबर कोलंबी तंदुरी. या साईडला पापलेट असणार आहेत बघा. पापलेट कोलंबी अख्खा वर्सोवा पूर्ण वर्सोवा आहे. जो पूर्ण वर्सोवा मला ओळखते मी पूर्ण वर्सोवाला ओळखते. मी ऑलरेडी काल येऊन गेलो यांच्याकडून. हे बघा आपली स्पेशल फेवरेट चिंबोरी आणि यांच्याकडे भरलेल्या चिंबोऱ्या पण आहेत मस्त. चिंबोरी खेकडा लॉलीपॉप पण आहे यांच्याकडं. खेकडा तो बघ खेकडा लॉलीपॉप चिंबोरी लॉलीपॉप होते बघा कडक एकदम. आणि या साईडला बघताय मस्त या साईडला मांदिली टाकलीत कशी कडक. ही किरकिर बोलते मी. ही किरकिर बद्दल बोलतो. ही किरकिर पाहिजे आयुष्यात मला. आणि या साईडला बघताय जाम मोठ्या सुरमई. मावशी मस्त मजा घेते सुरमई फ्राय करायचा. इकडं पण सगळ्यांनी मस्त एकदम मजा घेऊन आनंद घेऊन काम करतायत. सिग्नल नॅचरल असा शॉप आहे आणि या शॉप तुम्हाला सेक्टर 9 ला भेटेल उलवेमध्ये. जर जात असाल तर बघा मस्त तिथं ऑफर चालू असतात. सध्या तर मोठी ऑफर चालू आहे. एव्हरी मंथ 13 डेट 50% ऑफ असणार आहे बघा. 50% ऑफ फुल ऑफर चालू आहे.
चला मंडळी, अजून बघताय आपला शो म्हणजे आपला फेस्टिवल चालू आहे. भरपूर वाजले, आता 12:30 वाजले, आपण जाणं आहे. आज काय काल तुम्हाला व्हिडिओ दाखवली, काल पूर्ण फेस्टिवल दाखवला, काय काय भेटतंय. पुढच्या वर्षी फेस्टिवल जर जास्त जोरात असणार आहे. चला आपण व्हिडिओ शेवटी कमेंटमध्ये लाईक करा, शेअर करा. बाय 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 बाय.